गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. महायुती समोर सतेज पाटील यांनी समविचार नेत्यांची आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या सोबतच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. गोकुळमध्ये कोणाचं पारडं जड ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग आलाय. गोकुळच्या रणांगणात एका बाजूला धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ आणि महायुतीतील नेत्यांची ताकद पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी समविचारी नेत्यांना एकत्र आणत आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्यात. त्यातच सतेज पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीमागे नेमकं राजकारण काय याबाबतही तर्कवितर्क लावले जातात. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची ताकद भारी पडणार की सतेज पाटील यांच्या आघाडीचं पारडं जड ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.